बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार अखेर ठरलेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पोटनिवडणूक लढल्यावरती एकमत झालेलं आहे। बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध देखील झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावरती भर असल्याचं पाहायला मिळतं। अधिकचे अपडेट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीची पोटनिवडणूक लढवणार असल्याचं कळत आहे। बारामतीची धुरा आता सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहे। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावरती एकमत झालंय। बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावरती भर असेल। राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती आहे। सोमवारी रात्री मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय झाला अशी देखील माहिती आहे।